हाती मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा करीसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा प्रस्तुत शेअर करता निवडलेला अभंग महान वैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आज आपल्या या पावन भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील वर्ष 12वे 12 वर्षाचा एक जीवनामध्ये तप होत असतो आणि एका तपाची या ठिकाणी परिपूर्णता होत आहे. त्यातील आजचा हा पहिल्या क्रमांकाचा दिवस आहे आणि आपल्या या अखंड नाम उत्सवामध्ये बाहेरून आलेले सर्व वारकरी मंडळी, गुणीजन मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, आमचे श्री हरिभक्त पारायण बाळू महाराज भाटापूरकर उत्कृष्ट असे या ठिकाणी मृदंगाची सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण सप्त्यापर्यंत सेवा आहे. व तसेच श्री हरिभक्त पारायण माऊली महाराज या ठिकाणी गायनाचार्य, हरिपाठ, काकडा असे युक्त असलेले मुरलेले असे भजनामध्ये आणि गुणीजन या ठिकाणी मंडळी आहेत. आणि तसेच आमचे चोपदार महाराज श्री हरिभक्त पारायण श्याम पाटील भगवानवाडी प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची सेवा असते. का? प्रथमतः त्यांच्या पाशी आवड आहे. परमार्थाची आवड असल्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये सवड भेटू शकत नाही. तसं त्या परमार्थामध्ये खूप अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा देश गोड व्हावा. महाराज सांगतात त्याकरता आपल्याला अट्टहास असायला पाहिजे. तसं सेवेमध्ये आपल्याला त्याच्याविषयी आवड असायला पाहिजे. पहिल्यांदा आवड निर्माण झाल्यानंतर मनुष्याला सवड होतच असते. जीवनामध्ये सवड भरपूर आहे, पण आवडीचा प्रश्न कमी असल्यामुळं मनुष्याला परमार्थ हे घडत नाही. परमार्थ हा आवडीचा आहे. परमार्थ हा आवडीचा आहे. आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तसेच आमचे श्री हरिभक्त पारायण दत्तूराव पाटील आणि हरिभक्त पारायण किसनराव केरुळे, श्री हरिभक्त पारायण श्रीमंतराव पाटील हुडजी आणि आमचे विनेकरी विना प्रमुख श्री पुंडलिक महाराज आणि या ठिकाणी परिपूर्ण आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ व तसेच संपूर्ण समस्त मंडळी कीर्तन श्रवण करणारे. कारण कीर्तना करता भगवंताने, कीर्तन म्हणजे काय आहे? नोहे एकट्याचा खेळ, एकट्याचा खेळ नाही. कारण काय? कीर्तनामध्ये सर्व लागत असतात. जसं आपल्या प्रथमतः संसारामध्ये काही साहित्य लागतं का नाही, तसं आपल्या कीर्तनामध्ये सर्व लागतात. श्रोते, वक्ते, ऐकाने सर्वांना त्या ठिकाणी कीर्तनामध्ये यायलाच पाहिजे. म्हणजे हे तुमच्या करता सेवा आहे.
सेवा म्हणजे त्या भगवंताची सेवा आहे. या ठिकाणी सेवेला आरंभ करत असताना तुम्हा सर्व भाई भक्तांच्या सहकार्यातून तन मन धनातून हे आपला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनाच अधिकार आहे. या रे लहान थोर, या रे, महाराज सांगतात, अरे बाबा, यारे लहान थोर, लहान या मोठे या स्त्री या पुरुष या सर्वांना अधिकार तेवढाच आहे. मगाशी मी प्रवचनामध्ये बोललो, परमार्थामध्ये लहान मोठ्याचा काहीच नाही. सकळासी येते माऊलीने दिलेला आहे. सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कुणाच्या? हरीच्या नामे. भगवंतांच्या नामातून ज्या ठिकाणी तो प्राप्त होऊ शकतो. म्हणून इथं लहान थोराचा काहीच नाही, सर्वांनाच तेवढा अधिकार आहे. भगवंताने तो अधिकार दिलेला आहे. पण परमात्मा असा आहे, तो अनेक पटीने तो मोठा आहे. कारण असा परमात्मा आहे की ज्या ठिकाणी तो परमात्मा आपल्या या ठिकाणी आला, अनेक युगापासून तो पंढरीश परमात्माच्या ठिकाणी उभा आहे. आज आपल्या या भगवंताच्या स्वरूपाचं थोडक्यामध्ये आपल्याला बोलायचं आहे. स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण दोन प्रकार आहेत. स्वरूप लक्षण हे सर्वांना, सामान्य जीवांना आपल्याला कळू शकतो. बघा, स्वरूप दर्शन म्हणजे भगवंताला पाहिल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी प्राप्त होतो. बघा, हे स्वरूप लक्षण आहे. पण तटस्थ लक्षणे अवघड आहे. काही गोष्टी अवघड होतात आणि काही गोष्टी पाहिल्याने आपल्याला कळत असतात, आणि काही पाहिल्याने ते कळणं हे अवघड आहे. भगवंताचं स्वरूप असं आहे की तो अनेक युगापासून तो परमात्मा या ठिकाणी आहे. युगे झाले 28, अजूनही न म्हणे खाले पैस. परमात्मा तो युगापासून परमात्मा तो उभा आहे. पण कुणाची वाट पाहतो? वाट पाहे उभा आवड. कारण काय? तो परमात्मा माझ्या भक्ताची वाट पाहतो. तेव्हा तो 28 युगापासून तो आहे, पण तटस्थ लक्षणातून तो विठेवरती उभा आहे. समचरण दृष्टी विठेवरी माझे
भगवंताचे चरण सम आहे. समचरण दृष्टी, दृष्टी समचरण आहे कारण दृष्टी देखील समच आहे. पाहण्याचे दृष्टिकोन समचरण दृष्टी. विठेवरी साजिरी. पण आता साजिरी म्हणल्यानंतर कसं आहे की समपाय कर तो परमात्मा आहे, पण तो कसा आहे. सर्व दृष्टी पाहण्याची एक आहे. सामान्य जीवाची दृष्टी वेगळी आहे आणि परमात्म्याची दृष्टी वेगळी आहे. कारण परमात्मा तो चतुर राहतो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी. धन्य तोची, त्याला धन्यता प्राप्त झाले. तो विश्वाचा मालक आहे. विश्वाचा मालक आहे. विश्वाला स्वरूप दर्शन देणं हे भगवंताचं. हे विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वची माझे घर. काय भगवंताचं सामर्थ्य आहे विश्वाला माझं म्हणणं. कारण विश्वाला माझं म्हणणं म्हणल्यानंतर भगवान कसा आहे तो. अनेक युगापासून तो माझ्या भक्ताची वाट पाहतो. तो परमात्मा असा आहे. भेटी लागी जीवा लागली शे आस. आपल्याला भगवंताविषयी आस लागावं लागते. तहान जर भागवायची असेल तर आपल्याला पाणी पाहिजे. भूक जर भागवायची असेल तर आपल्याला अन्नमय प्राणी. मनुष्य कसा आहे अन्नमय प्राणी. गाडी आहे पण पेट्रोल नाही. गाडीचा काय उपयोग आहे. अहो 50 लाखाची गाडी असेल जर आतमध्ये जर पेट्रोल नसेल काही नाही. तसं भगवंताने ज्या ठिकाणी दिलेला आहे तो परमात्मा असा आहे. तो चतुर आहे, तो शिरोमणी आहे, गुण आहे. गुण म्हणजे कसं. गुण म्हणजे चांगली आहे आणि वाईट आहे. तुम्ही असा अर्थ धरचाल. गुण कसे आहेत. त्या गुणाचं लक्षण सांगतात महाराज. गुण चांगले असायला पाहिजे. पण महाराज एका ठिकाणी सांगतात की मला त्या गुणाचं लक्षण कळत नाही. माझे मज कळू येते अवगुण. बघा आता गुण म्हणतात महाराज, पण मध्ये काय आहे अवगुण आहे. महाराजांनी अभंग केलेला आहे. कारण प्रमाणाशिवाय बोलता येतच नाही आणि बोलण्याकरता प्रमाण असायला पाहिजे. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात माझे मज, मी कसा आहे का नाही. अहो मी कसा आहे हे जाणण्याची आपल्याकडे क्षमता असायला पाहिजे. मी तू पण जाऊ दे धुरी एकची घोंगडी पांघरू हरी. माझे मज कळू येते अवगुण काय करू मन अनावर. ऐका अनावर मन सांगतात की बाबा मी कसा आहे तो आणि समजलं पाहिजे. मी हा शब्द स्वयं आहे. कारण भगवान परमात्मा म्हणतात की बाबा मी हे आणि मी तू पण जाऊ दे धुरी. म्हणजे अहम ममतेचा या ठिकाणी सर्वस्वी नाश झाल्यानंतर तो परमात्मा चितघन आहे, चित स्वरूप आहे. सत्यम शिवम सुंदरम. तो परमात्मा तसा आहे. कारण अहंकार ज्या ठिकाणी नष्ट झाला तो देव झाला. त्याला काही वेळ लागत नाही. म्हणून महाराज सांगतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. महाराज सांगतात जो अहंकार नष्ट झाला देव व्हायला संत व्हायला काही वेळ नाही. तुम्हाला संत होता येतं, तुम्हाला साधू होता येतं, का होता येत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात कारण काय जीवनामध्ये आपण थोडं तर परिश्रम करण्याकरता थोडंसं आपण वेळ काढावं लागतं. कारण काय जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर काय करावं लागेल. जयांगी मोठेपण तया यातना कठीण आहे का. कारण काय हे कठीण आहे मार्ग. भगवंताकडे जाणं म्हटल्यानंतर लीन व्हावं लागतं.
कारण काय, लीन झाल्याशिवाय आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. तो विस्कटून घेतल्यासारखा परमात्मा नाही, त्याला लीनता असते. महाराज म्हणाले, अरे ते लीनता कुठे भेटणार? कुण्या बाजारामध्ये भेटणार? कुण्या बाजारामध्ये भेटण्यास नवं, सत्संगाविन ज्ञान मिळेना. ऐकाने या सत्संगामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये ही आपल्याला लीनता प्राप्त होऊ शकते. एरवी बाजारात मिळत नाही. बाजारात अनेक वस्तू मिळतात, पण लीनता ही नम्रता कुठे मिळणार नाही. कारण काय, नम्र झाला होता तेने कोंडिली अहंता. कारण काय, नम्र झाला होता. मानवाला सांगतात, अरे बाबा विनम्र झाला तिथं देव झाला. देव पाहावया गेलो येथे देवची होऊनी ठेलो. देव जर पाहायला गेल्यानंतर आपल्याला देवाचं स्वरूप भेटणार, पण देव पाहण्यात वेगळा व्हावा. कारण काय, म्हणून महाराज सांगतात की बाबा त्या पंढरीश परमात्म्याला आपण विनम्र ज्या ठिकाणी नतमस्तक ठेवून आपण सेवेला आरंभ करतो. पांडुरंगा करू प्रथमा करावं लागतं. कारण काय, देवाला शरण जावं लागतं. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. नतमस्तक झाल्याशिवाय आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. एवढं कारण महत्वाचं आहे. कारण काय, देवाजवळ एक आहे. देवाजवळ काही नाही अशी वस्तू नाही, सर्वस्वी आहे. कारण काय, देव हा स्वतंत्र आहे आणि तुम्ही आम्ही परतंत्र आहोत. स्वतंत्र आपल्याकडे आहे का काही? देवाने दिलेला आहे का? नाही. देव हा स्वतंत्र आहे आणि आम्ही तुम्ही जीव परतंत्र. का स्वतंत्र देवाने आपण ठेवलेला आहे? तुझी या सत्तेशी वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे. तुझी या ऐकाने, वेद काय म्हणतो? 6 शास्त्र 18 पुराण. हे वेद काय सांगतात? वेद श्रुती, श्रुतीने ती म्हणती गोविंद गोविंद. कारण काय, त्याने असं सांगितलेलं आहे, वेदा नाही कळला अंत पार याचा. वेदा नाही कळला, वेदा नाही अंत पार. परमात्मा कानडा राजा पंढरीचा हा आपल्या कर्नाटक राज्यातून तो ज्या ठिकाणी विठेवरती बसलेला आहे, कानडा राजा पंढरीचा. ऐकाने, कारण काय, वेद थक्क झालेले आहेत वर्णन करत असताना. वेदा नकळे अंत पार याचा. ऐकाने, जसं
ज्या ठिकाणी समुद्र किती खोल आहे, किती चौरस आहे, किती काय आहे, त्याचा अंत पार लागलेला नाही ना, तसं वेद देखील ज्या ठिकाणी संपलेला आहे. वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. आणि तो कान्हडा राजा पंढरीचा त्या पंढरपुरामध्ये विठेवरती आरूढ आहे. विठे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवा विहे. त्या विठेवरचं सुख कसं आहे? परमात्म्याला आहे का नाही? झोप आहे का? आता तुम्ही आम्ही झोपत असतो. परमात्मा तटस्थ आहे का नाही? परमात्मा जो तटस्थ आहे, जागृती स्वप्ने सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. महाराज सांगतात, अरे बाबा, तो जागृती स्वप्नी सुषुप्ती या तिन्ही प्रहरामध्ये तो परमात्मा तटस्थ आहे. म्हणून महाराज सांगतात, युगे झाले 28 अजूनही न मने खाले बैस. आणि बसलेला नाही. कसं आहे की ज्या ठिकाणी 6 शास्त्र 18 पुराण वेद थक्क झालेला आहे, तो परमात्मा तसा आहे. किती वर्णन करावं? वर्णन करत असताना, भगवंताचं वर्णन करत असताना, की ज्या ठिकाणी परमात्मा असा असलेला आहे, तो विठेवरी साजीर आहे आणि तोच गोजीर आहे, असं ज्या ठिकाणी परमात्म्याच्या रूपाचं आहे वर्णन. आता एवढ्यामध्ये आपण वर्णन आलेलं आहे. मग वर्णन करत असता आपण पूर्वी काय करावं? आणि त्याला शरणागती पत्करावं. कारण काय, शरण गेल्याशिवाय आपल्याला हे फलद्रूप होऊ शकत नाही. तसं आपण भगवंताला ज्या ठिकाणी शरण जावंच लागतं. शरण गेल्याशिवाय आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. तसं पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आहे का नाही? पांडुरंग परमात्म्याला शरण जाऊन त्या ठिकाणी मग संत महात्म्यानं आहे. आणि संताशिवाय तुम्हाला देवाची भेट होऊ शकत नाही, ही अगोदर आहे. देव कसा आहे? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा. आहे का नाही? धन्यता प्राप्त या ठिकाणी भगवंताला दिलेला आहे. धन्य कुणाला म्हणता येतो? धन्य होण्याकरता काय काय करावं लागतं? धन्यवाद उगं देत नाही. जसं शाळेमध्ये शिक्षण घेत असताना आपण, आणि ज्या ठिकाणी अभ्यास योग्य रीतीने आपण जर केला तर पहिल्या क्रमांकाचा नंबर होतो, तेव्हा धन्य मिळतो. आणि घरात बसल्यावर मिळते का धन्यता? नाही. परमात्म्याजवळ असं आहे, धन्यता प्राप्त करणं म्हणजे या ठिकाणी परमार्थामध्ये काया वाचा मनाने आपण भक्ती केला, त्या ठिकाणी धन्यता प्राप्त होऊ शकते. तसं दुसरे चरण संतांचे. दुसरे चरण का संतांचे म्हणतात? की त्यांच्याच कृपादाने, म्हणजे त्यांची जोपर्यंत कृपा होत नाही तो पूर्णत्व आपण बनू शकत नाही. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. कथा ही आहे, विस्तार आहे ना, त्यांच्याशिवाय तो विस्तार करू शकत नाही. ते बुद्धिदायक आहे. कारण ज्ञान देता तो आहे. ज्ञान गिळून गाऊ गोविंद गा. कारण त्या गोविंदाचं स्मरण करावं लागतं. गोविंद गोविंद मना लागले आछंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. बघा, गोविंद ते काया. काया हे शरीर आहे आणि त्या काया हे शरीराला आपल्याला पंढरीश परमात्मा ज्या ठिकाणी काया हे पंढरी, आत्मा हा विठ्ठल, आणि तो सतत आपल्यामध्ये नांदू लागलेला. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. तो अखंड ज्या ठिकाणी जप करू लागलेला आहे आणि तो जप करू लागलेला आहे म्हणून ही गाडी आपली चाललेली आहे. काय कोण चालवणार आहे? तो परमात्मा आहे. कारण तो परमात्मा ज्या ठिकाणी संरक्षण करणार आहे ती गाडी चालवणार आहे. चाले हे शरीर
चालत आहे. आता मग म्हणावं माझ्या सत्तेने चालतं. आमच्या सत्तेनं काही हालत नाही. उभं जागचं आमच्या सत्तेनं हालतं का हो? ही शरीराची गाडी चालवणारा तो पण परमात्मा आहे. तो कसा आहे? तो परमात्मा. चाले हे शरीर. कुणाची तरी सत्ता असायला पाहिजे, कुणाचा तरी अधिकार असायला पाहिजे, कुणाची तरी कृपादृष्टी असायला पाहिजे ही गाडी चालण्याकरता. चाले हे शरीर कोणाची या सत्ते. कोण बोलवे ते हरिविन, देखवे ऐकवे एक नारायण. त्या भगवंताशिवाय हे चालत नाही. त्या नारायणावर तुम्ही विश्वास ठेवा. नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी आनंद गाव येते. कारण ज्या ठिकाणी शरीराची गाडी चालवणारा आहे तो आणि विश्व ज्या ठिकाणी व्यापक असलेला तो परमात्मा कसा आहे ते कळालेलं नाही. तो व्यापक आहे. परमात्मा तो व्यापक स्वरूप आहे, तो निराकार आहे, तो निर्गुण आहे आणि तो सगुण ज्या ठिकाणी साकार झालेला आहे. मूर्तीतून प्रगट होणारा देव आहे. तुझं सगुण मानो निर्गुण सगुण मानो सगुण निर्गुण एक गोविंदू रे. परमात्मा तसं निर्गुण निराकार ज्या ठिकाणी झालेला आहे, परंतु सगुण आणण्या करता, स्वरूप दर्शन आणण्या करता. रूप म्हणो की आरूप रे. महाराज सांगतात रूपच नाही, मग त्याला नाव कसं ठेवा? रूप नाही त्याशी ठेवियले ना, ठेवियले ना. रूप नाही रूप नाही त्याशी ठेवियले ना. ठेविले नाम लटकाचे भ्रम वाढविला. बघा तुम्ही, रूप कळते का? कारण काय, त्या रूपाचं जर आपण वर्णन करत असताना रूपच नाही, ठेविले नाम. नाम का ठेवलेला आहे? दिसतच नाही तर नाव कसं ठेवलं? पण संत महात्मे म्हणतात तो निर्गुण आहे, निराकार आहे. कारण त्याला आकाराला आणण्याकरता आपण काय करावं लागतं? भगवंताचं चिंतन करावं लागतं. आकार, जसं दुधामध्ये तूप आहे, दिसतंय का? एखाद्याने म्हणलं दुधात तूप आहे, दिसलं का? दिसत नाही. पण दिसत नाही, पण नाही म्हणता येतं का? नाही म्हणता येत नाही आणि दिसत येणे काय महाराज म्हणे? का दिसण्याला सोपा आहे का? काहीतरी आपण मेहनत करावं लागेल का नाही? देव दिसण्याकरता काहीतरी भगवत प्राप्ती करावं लागेल का नाही? त्याचं चिंतन करावं लागतंय, तेव्हा तुम्हाला देव दिसतोय. तसं दुधामध्ये तूप आहे, पण त्या दुधाला काय करावं लागतं? तापवावं लागतं. तापल्यानंतर विरजण घालावं लागतं. मग त्यामध्ये दही होणार, दह्याचं घुसळण करावं लागतं. त्यानंतर लोणी निघणार, लोण्याला कढवावं लागतं. कळवल्यानंतर तूप होतो. आबा बाबा महाराज एवढं मेहनत, देव भेटण्याकरता साधा आहे का?
देव असं साध्याने मिळत नाही, कारण एवढं मेहनत करावं लागतं. तसं दुधामधलं एकदम आपल्याला तूप दिसत नाही, एवढी क्रिया करावं लागतं. तसं संत महात्मे दिसण्याकरता आपण काया वाच्या मनानं शरण जावं लागतं, तेव्हा देव दिसतो. सगुण आहे का निर्गुण आहे, भास आहे माणसाला देव. परोक्ष अपरोक्ष ज्ञानातून आपल्याला समजायला पाहिजे. पंचकरणामध्ये सांगतात परोक्ष ज्ञान अपरोक्ष. काही वस्तू दिसणारी, काही वस्तू दिसत नाही, पण नाही म्हणता येत नाही. तसं अग्नी काडी पेटीमध्ये आहे का नाही, म्हणा की आहे. अग्नी आहे का नाही, आहे. दिसत का? मग दिसत नाही म्हणून तुम्हाला नाही म्हणता येतं का? नाही म्हणता येत नाही, आणि दिसत नाही, आहे का नाही? तसं परमात्मा हृदयामध्ये आहे. तो परमात्मा आहे. तो शरीर चाले हे शरीर कोणाची, हा सत्ताधीश तो परमात्मा आहे. जसं काडी पेटीतली अग्नी तुम्हाला दिसत नाही, नाही म्हणता येत नाही, आणि त्याला जर आपण घर्षण केल्यानंतर अग्नी प्रज्वलित होत असतो. आहे का नाही? आहे. तसा परमात्मा तो दिसत नाही, आणि त्याला सगुण म्हणाव का निर्गुण म्हणाव, आकार म्हणाव का निराकार म्हणाव, त्या ठिकाणी आपल्याला परमात्मा तो स्वयं त्या ठिकाणी परमात्मा आहे. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा सांगत असतात की बाबा, त्या आपण भक्ती करत असताना अगोदर काय करावं लागतं? धर्म. आपण त्या धर्माचं पालन करावं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं जर आपण पालन केल्यानंतर पाखंडाचं खंडन होतं. धर्म, महाराज सांग, धर्म तो न कळे काय झाकेले डोळे. ऐका, धर्म आपण कळालेला आहे. कोणत्या धर्मामध्ये यावं, काय करावं, आपण कुण्या धर्मामध्ये यावं, त्या धर्माचं रक्षण करता यावं. ऐका, धर्म आणि धर्म जर कळत नसेल, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, त्या पाखंडाचं खंडन करता येतं धर्म कळाल्यावर. म्हणून महाराज सांगतात काय बाबा, की धर्मही कळत नाही, धर्म तो न कळे काय झाकेले डोळे. परमात्मा तसा आहे. तो परमात्मा कसा आहे? तो अविटगे माय विठेना, जवळी आहे परी भेटेना. जवळचा आहे ना परमात्मा, तो आपल्या जवळ आहे, तो पाठीराखा आहे, तो मागे पुढे आहे, तो संरक्षण करणार आहे, तरी आपल्याला दिसत नाही. आणि जर तुम्हाला दिसत नसेल, नाही म्हणता येत नाही, आणि ते जर आपल्याला जर समजत असेल, तर देवही ज्या ठिकाणी पहा तुम्ही लक्षण सांगतात. कारण ज्या देव होय पाठ मोरा, नसती विघ्न येती घरा. देव नाही म्हणता येत नाही. ऐका, ते कसा का असत नाही, परंतु आपण त्या ठिकाणी त्या देवाला नमस्कार करावं, त्याला नतमस्तक करावं. आणि जर देव जर ज्या ठिकाणी पाठमोरा झाला की नसते विघ्न येते घरा. काय महाराज काय झालं आत्ताच, असं होतं तसं होतं म्हणतो. देवाला नमस्कार केला, देवाला वंदन केलं, देवाची पूजा केला नाही, मग देव कसा तुम्हाला कळेल? देव पाठमोरा, नसती विघ्न येते घरा. नसती विघ्न त्या ठिकाणी येतात का आपले काम होऊ शकत नाही का? देव त्या ठिकाणी संरक्षण करणार आहे, त्याचं चिंतन करा. तुझी चरण सेवा साधावया. ऐका नाही, चिंतने चिंतने तद्रूपता. ज्या ठिकाणी आपण जर तद्रूप होत नाही, तर आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून धर्म तो न कळे धर्म रक्षावया. अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. ऐका नाही, भक्तजना म्हणतात धर्म रक्षावय. अवतार घेशी, भगवान परमात्माच्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भवती भारतः. कारण काय, दुष्टाचं ज्या ठिकाणी नष्ट करण्याकरता आणि धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतलेला आहे. हा कलियुग आहे. कलियुगामध्ये फक्त सोपं साधन आहे, अवघड नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. सोपं साधन जप तप अनुष्ठान हे काहीच नाही. कारण काय, तेवढं आपलं आयुष्य नाही. करणं होतं का आपल्याला? होतच नाही. 1000 युगाचं आयुष्य होतं, त्यावेळेस ते जप तप अनुष्ठान. कारण काय, ज्या ठिकाणी आपल्याला मानव देह दिलेला आहे ना, तो ज्या ठिकाणी आपल्याला सोपं साधन दिलेलं आहे.
म्हणून या कलियुगामध्ये महाराज सांगतात हे कली कसं आहे, ऐका कलीचे महिमान, असत्याशी दिदले मान, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे. हे कलीचं सांगतात. कली कसं आहे, का हो कलीतलं महत्व सांगितलेलं आहे महाराजांनी. केव्हा त्यांना अनुभूती झाली, केव्हा ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कारण काय, भगवंताचं ज्ञान असं आहे की बाबा उपजताच ज्ञानी हे वर्म जाणवणे. अरे लोटांगणी त्याला सांगायची गरज नाही, पाहुणी खेळायची गरज नाही. जे कार्य करत असतं त्याला काहीच नाही, आपोआप कृपादृष्टी होत असते. म्हणून भगवंताची प्राप्ती करत असताना या कलियुगामध्ये अनेक युगापासून तो मनुष्य या ठिकाणी आलेला आहे. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहा. कारण मनुष्य देहा ज्या ठिकाणी आपल्याला मानव म्हणून आपल्याला जन्म मिळालेला आहे, त्या मनुष्याला ज्ञान पाहिजे, ज्ञान असेल पाहिजे. परंतु सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदलासे. कारण एक आहे की ज्या ठिकाणी या अनेक कलियुगामध्ये की एक एक येऊनी कोटी कोटी फेरा उगा मिळणार नाही. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देह. मनुष्य देह म्हणजे सामान्य नव, पशु पक्षी नव. मनुष्याला ज्ञान आहे, ज्ञानाचे ने तुम्ही सखा करून घ्या. ज्ञानाचा सागर आहे, त्याला जर आपुलेशे केल्यानंतर आणि तो ज्या ठिकाणी आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा, हे नेविन जीवा सुख. सुकुने आपुला तो एक देव आपुला करून आपुल्या. कारण आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपल्या हिता करता जाग व्हावं लागते. काकड्यामध्ये प्रमाण उठा जागे वारे,
उठा सावध व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, उठा जागी भावे चरण ठेवू माता, चुकवी व्यथा जन्माच्या. कारण काय, जन्माच्या व्यथा जे चुकवणार आहे, कारण सावध झालं ना. उठा सावध व्हारे आता. मग उठल्याबरोबर आपण भगवंताचं स्मरण केलेलं आहे ना, आणि त्यावेळेस आपण भगवंताचं स्मरण केला आणि त्या ठिकाणी भावे चरणे ठेवू माता, चुकवी व्यथा जन्मांच्या. आणि व्यथा असलेल्या जन्मोजन्मीच्या व्यथा दूर करणारा तो परमात्मा आहे. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की बाबा, या धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मा पासूनी दुस्तरा. मग आता धर्म काय आहे? मी धर्माची मूर्ती आहे, तुम्ही आम्ही परतंत्र आहोत. परमात्मा तो स्वतंत्र आहे आणि धर्म कार्याकरता आपण ज्या ठिकाणी कारण परमात्मा करण्याकरता आपण या ठिकाणी जन्माला आलेलं आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर आपण काय करावं? जन्माशी येऊन काय वा केले, कारण जन्माला आलो आपण काय केलो याचं महत्व आहे. बर, काय काय आपण केलेलं आहे. मग आता जन्माला आला, मग जन्माला येऊन एक श्रीमंताच्या घरी म्हणून धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. मी काय केलेलं आहे तो भगवंतावरती आपण सोडलेला आहे. पाप पुण्य तुझे हाती. म्हणून करीशी अंगीकार आहे. तरी काय माझा भार. आता अंगीकार म्हणजे काय? भगवंताची सेवा करत असताना काया वाचा मनाने करत असतो, तो संकल्प आहे. आणि त्या संकल्पाचं पूर्णत्व म्हणजे अंगीकार कर. करीशी अंगीकार तरी काय माझा भार. आणि भगवान परमात्मा सांगत असतात की बाबा, या भगवंताची भक्ती करत असताना तो भगवान परमात्मा आणि आपण ज्या वेळेस आपण नारायण रूप, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाव येते.
आता परमात्मा सांगत असताना त्या त्या परमात्म्याचं या ठिकाणी गुणवर्णन करत असताना जीवीच्या मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. नारायण म्हणजे भगवान परमात्म्याचं. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाओ गीते. नारायण नामे, नाम म्हणजे त्या नारायण नामस्मरणामध्ये आपण रममान व्हावं लागतं, जीवनमुक्त व्हावं लागतं. कारण जीवन मुक्त झाल्याशिवाय ज्या ठिकाणी मुक्त आहे, मुक्त झाला परी बळे झाला बद्ध येऊन या छंद माझे माझे. कारण तो वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी म्हणजे दुसरं काहीच नाही, माझी जी आहे भगवंतावरती भक्ती आहे. आणि अशा भक्तीतून आपण उतराई व्हावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपण या जन्माला आल्यानंतर भगवत स्वरूप व्हावं लागतं. म्हणून धर्म ज्या ठिकाणी आहे त्या धर्माचं रक्षण करा, धर्माचं पालन करा. आणि धर्माचं पालन केल्यानंतर भगवत स्वरूप ज्या ठिकाणी होणार आहे. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की बाबा अशा या भगवंताच्या नामचिंतनामध्ये चिंतने चिंतने तद्रूपता, म्हणजे चिंतन करण्याकरता काय आहे, चिंता करायची नाही पण चिंतन करायचं. आणि चिंता, अहो चिंतन वेगळं आणि चिंता वेगळी. चिंता ही जिवंत माणसाला खलास करणारी आहे. मग चिंता आम्ही कोण करणार आहोत? तुझी चिंता त्याशी सर्व आहे. चिंता त्याशी गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत ऐसे. कारण काय, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. खेद करायची गरज नाही. कारण खेद करणारा तू कोणी नाही, कारण चिंता करणारा तू आहे आणि त्याला सर्व आपली चिंता आहे. कारण तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून ज्या ठिकाणी धन्यता प्राप्त करण्याकरता धर्म तो कळे न कळे काय झाकेले डोळे. या ठिकाणी धर्माचं रक्षण करत असताना भगवत प्राप्ती होऊन आपण या ठिकाणी जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई
त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, वादत असे कोणी नाही ऐकते कानी. मग त्यावेळेस परमात्मा संत महात्मे ज्या सांगत असतात आणि या कलियुगामध्ये परमात्मा जो आहे ना, आणि या कलियुगामध्ये सोपे साधन करून दाखवलेलं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आणि असे सोपे साधन या ठिकाणी संत महात्म्याने आपण करून ठेवलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी हाताने टाळी वाजवायचं आहे. आणि एक जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग जो आहे, आणि 4092 अभंगापैकी या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलेलं आहे. कारण या हाताने टाळी वाजवावं लागेल, कारण ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगावरती असं वर्णन आलेलं आहे की या जगद्गुरु तुकाराम महाराजांचे या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना बसल्या ठिकाणी पाहायला मिळते. मनोभाव सेवा युट्यूबचं नाव आहे. आणि त्या युट्यूबवरती आपण सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला आपल्या गावातील आणि आज जे हे प्रथमतः जे कीर्तन रूपी सेवा आहे सर्वांना पाहायला मिळते. आणि अशी त्यांची या ठिकाणी सेवा लाभलेली आहे. त्यांना देखील अडचण आलेली होती, पण त्या ठिकाणी प्रेमास्तव ज्या ठिकाणी म्हणाविषयी त्याने ताबडतोब या ठिकाणी आपल्या चिरंजीवाने ते पाठवून दिलेले आहे. त्यांचं समस्त गावकऱ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. कारण हे ज्ञान हे सर्व जगामध्ये पोहोच करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि तसेच आपली ही माईक सिस्टम आहे. आणि ज्या ठिकाणी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा कृष्णम वंदे जगद्गुरु, 3 जगद्गुरु आहे. अवतार नामयाचा संप्रदाय सकाळचा तेथुनिया हा जो संप्रदाय या ठिकाणी निर्माण झालेला आहे. असे जगद्गुरु तुकाराम महाराज 5वा वेद समजला जातो. आणि असे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सर्वांनी हाताने टाळी वाजवायचं आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अशा महात्म्यांचं एक वेळ सर्वांनी भजन करायचं आणि शेवटी चाल होईल आणि सेवेला पूर्ण विराम. सर्वांनी हात वर करा.